ज्याला मतदान केले त्याच पक्षाला ते मिळाले हा मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यात निवडणूक आयोग कमी पडला आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर वोट चोरीचा मुद्दा हा अनेक प्रकरणांनी समोर आला आहे। राहुल गांधी यांची याविषयीची जनजागृती उत्तम असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले। ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते। बिहार राज्य हे लोकशाहीत योग्य निर्णय घेणारे राज्य आहे। त्या राज्यातून अनेक क्रांतिकारक आंदोलन झाली, त्याने देशात बदल घडला। महात्मा गांधीचे चंपारण्य आंदोलन, जेपींचे आंदोलन बिहारमधूनच झाले, त्यामुळे देशाच्या सुधारणात बिहारचा मोठा वाटा आहे। येत्या विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये बदल होणार असून भाजपाचा पराभव झाल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केले। माहिती नाही, मी काही बिहारला गेलो नाही, पण माझा संवाद आहे, रेग्युलर कॉन्टॅक्ट आहे। मला असं दिसतंय की बिहारच्या जनतेला बदल पाहिजे। बिहार हे राज्य वेगळं राज्य आहे, तिथं गरिबी आहे, पण राजकीयदृष्ट्या बिहार इतकी जागृती अन्य राज्यात कमी असते। तुम्ही लक्षात घ्या, महात्मा गांधींनी संपादनापासून आंदोलन सुरू केलं बिहारमध्ये। इमर्जन्सीच्या काळात जयप्रकाश नारायणांनी आंदोलन सुरू केलं ते बिहारमध्ये। इंदिरा गांधी ऑपरेशनमध्ये असताना वेलचीला हाती बसून गेले अतिवृष्टीच्या भागात बिहारमध्ये। आणि म्हणून बिहारमध्ये गरिबी आहे, पण राजकीयदृष्ट्या जागृतीची कमतरता बिहारमध्ये अजिबात नाही। आणि त्यामुळे तिथं सत्ताधारी पक्ष जो आहे भाजप, त्यांचा पराभव झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही। निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदाराला त्याच्या दिलेल्या मताबद्दल आश्वस्त करण्याची गरज आहे, पण तसे होताना दिसत नाही। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर वोट चोरीचा मुद्दा पुढे आला, त्यात काही प्रमाणात वास्तविकता असल्याचे अनेक उदाहरणावरून स्पष्ट झाले। या विषयावर राहुल गांधी यांनी देश पातळीवर सुरू केलेली जनजागृती उत्तम असल्याचे शरद पवार म्हणाले। महाविकास आघाडीची उद्या बैठक असून त्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भात महाविकास आघाडीचे एकत्रित लढण्याविषयीचा निर्णय होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली। मी मताला गेलो, तुम्ही मताला गेला, तुमचं मत तुम्ही टाकलं। तुमच्या मनात ही शंका कधी येऊ नये की मी ज्याला मत दिलं त्यालाच माझं मत लिहिलं का नाही। ही शंका आली तर संबंध इलेक्शन कमिशन यांना मी गव्हर्नमेंटचं खातं मानत नाही। ही इन्स्टिट्यूशन आहे, इन्स्टिट्यूशनची अवघड ही राखली पाहिजे। ती प्रतिष्ठा जर राखायची असेल तर या ज्या गोष्टी येत आहेत त्याच्या बाबतीत निवडणूक आयोगाने अन्य घटकांच्या ज्या तक्रारी आहेत त्याची नोंद ही घेतली पाहिजे।